नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहू शकता की आता चौथा मोड उठून पाचवी फिडिंग झालेली आहे आणि आळी पूर्ण पाला संपत नाही आहे, गारठा आहे. तर आता त्याच्यानुसार आपण पातळ फिडिंग देतो आहे. म्हणजे अजून वेळ आहे फिडिंग द्यायला, पण तरीही फिडिंगच्या टाईमपर्यंत मला असं वाटतं की 15 ते 20% वर पाला शिल्लक राहणार आहे. तर एक थोडासा हात आपण आखडून घ्यायचा, म्हणजे थोडी पातळ फिडिंग द्यायची. आता जसं मी तुम्हाला आधी म्हटलं होतं की स्पेसिंग कसं द्यायचं, त्याच्यावर मी तुम्हाला काड्या टाकल्याचा व्हिडिओ बनवला होता, आडव्या. आता पाहू शकता तुम्ही या आडव्या काडीवर कशा आळ्या आलेल्या आहेत. सर्व साधारण करंगळीच्या साईजच्या काड्या मी अंतरून गेलो होतो. आता ही काडी अशा हाताने घट्ट पकडायला येते, अशी उचलली याच्यावरच्या आळ्या अलगत घेऊन ब्लेडवर फांदी ठेवायची. पाहू शकता काडीवर कशी आळी येते. अशा प्रकारे एक 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 काडी पसरून घ्यायची. आज स्पेसिंगमध्ये माझा दोन्ही कप्पे, रॅकचे दोन्ही कप्पे पूर्ण होतील. अजून 2 फिडिंग देणार आणि वरच्यावर स्पेसिंग देणार. आता आळीची अवस्था प्रत्येक फिडिंगला, म्हणजे प्रत्येक 2 फिडिंगला वाढत जाते. म्हणजे आळीचा आता प्रवास एकदम फास्ट, वाढायचा प्रवास एकदम फास्ट चालू असतो. हिवाळा असल्यामुळे पाला स्लो खाते, कमी खात नाही. पाळा स्लो खाते आळी, आणि त्याच्यामुळे फिडिंग वाढतात. त्यामुळे मग पाल्याचं नियोजन हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये करणे फार गरजेचं आहे. कारण की जास्त पाला टाकला की परत आपल्याला चुना मारून किंवा वाळवण्यापेक्षा तो पाला योग्य त्या प्रमाणात टाकला तर बेड ड्राय राहतो. हाच बेड पावसाळ्यात असता आणि असा पाला शिल्लक राहिला असता तर मी याच्यावर चुना आणि M45ची धुराळणी केली असती. अशा प्रकारे मी सर्व बेड आळ्या अशा